हॅलो फ्रेंड्स, आज आपण केमिकल रिॲक्शनशी संबंधित असणारे चेंजेस पाहणार आहोत. हे जे चेंजेस असतात तर हे दोन प्रकारचे असतात. एक असतो फिजिकल चेंज आणि एक असतो केमिकल चेंज. फिजिकल चेंज जो असतो तर फिजिकल चेंजेसच्या प्रॉपर्टीज आपण पाहू. फिजिकल चेंजेस असतात तर टेम्पररी असतो, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. फिजिकल चेंजेसमध्ये कोणत्याही प्रकारचा न्यू सबस्टन्स फॉर्म होत नाही, नवीन पदार्थ तयार होत नाही. आणि फिजिकल चेंजेसमध्ये कंपोजिशन ऑफ मॅटर जे आहे तर हे पण चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल पहा, हे आपण वॉटर घेतलेलं आहे, यामध्ये पाणी घेतलेलं आहे दिसत असेल. तर या वॉटरला आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. ओके. वॉटरला ज्यावेळेस आपण हीट करत असतो त्यावेळेस ते वॉटर काय व्हायला लागतं, बॉईल व्हायला सुरुवात होते. आणि बॉईल झाल्याच्या नंतर त्या वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वेपरमध्ये होत असतो. हा एक चेंज आहे. लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणं, गॅसियसमध्ये होणं. पण ज्या वेळेस आपण याच गॅसेसला कूल करतो, म्हणजे आपण जर हे बंद केला, गॅस जर बंद केला आणि त्यावरती जर आपण झाकण ठेवलं तर त्याच वाफेचं कन्व्हर्जन तुम्हाला दिसत असेल पहा कशामध्ये झालेलं आहे, वॉटरमध्ये झालेलं आहे. म्हणजे वेपरचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होत असतं. याला आपण कोणता चेंज म्हणतो, फिजिकल चेंज असं म्हणतो. म्हणजे वॉटरचं कंपोजिशन असणारे, टेस्ट असणारे तीच कशाचे असणारे, हे वेपरचं पुन्हा कन्व्हर्जन झालेल्या वॉटरचे असणारे. न्यू सबस्टन्स यामध्ये फॉर्म होत नाही. हा जो चेंज आहे तर हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. तुम्हाला दिसत असेल वॉटर बॉईल व्हायला लागलेले आणि त्यामधून वाफ बाहेर पडत आहे. ओके. त्यानंतर केमिकल चेंज आपल्याला पाहायचं आहे. केमिकल चेंजमध्ये एक न्यू सबस्टन्स तयार होत असतो आणि हा परमनंट असतो. ओके. याचं कंपोजिशन ऑफ मॅटर काय होतं, टोटली चेंज होतं, बदलल्या जातं. फॉर एक्झाम्पल पहा, हा रॉ टोमॅटो आहे. तर या रॉ टोमॅटो ज्या वेळेस राईप होतो म्हणजे पिकल्या जातो त्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन ह्या रेड टोमॅटोमध्ये झालेलं आहे. मग आपण ह्या रेड टोमॅटोचं पुन्हा कन्व्हर्जन या रॉ टोमॅटोमध्ये करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे हा जो चेंज आहे तर हा कोणता चेंज आहे, केमिकल चेंज आहे. ओके. यामध्ये जो पहिला पदार्थ असतो तर त्यापासून एक नवीन आणि डिफरंट कंपोजिशन असलेला काय तयार होतो, सबस्टन्स तयार होत असतो, पदार्थ तयार होतो. म्हणजेच न्यू सबस्टन्सेस आर फॉर्म इन अ केमिकल चेंज. ओके. आले लक्षात. फॉर एक्झाम्पल, मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू योगर्ट. तुम्हाला माहिती आहे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणं. मग दह्याचं पुन्हा आपण दुधामध्ये कन्व्हर्जन करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे हा पण एक काय आहे, केमिकल चेंज आहे, जो परमनंट असतो. पण जो टेम्पररी असतो, जसं आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणं, वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होणं हीट दिल्याच्या नंतर, आणि पुन्हा आपण जर त्याला कूल केलं, हीट काढून घेतली, कूल केलं की पुन्हा त्या वेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वॉटर ड्रॉपलेटमध्ये होतं. याच वॉटर ड्रॉपलेटला पुन्हा आपण कूल केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आईसमध्ये. हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. आय होप तुम्हाला फिजिकल आणि केमिकल चेंज जे आहेत ते हे समजले असतील. ओके. धन्यवाद.